दरम्यान तिकडे मुंबईतल्या बांद्रेमधल्या एमईटी मध्ये छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली ओबीसी नेत्यांची सध्या बैठक सुरू असल्याची माहिती आहे। काल मराठा आरक्षणासंदर्भात जीआर काढला आणि त्यानंतर छगन भुजबळ नाराज असल्याचं सध्या पाहायला मिळते। मुंबईतल्या बांद्रेमधल्या एमईटी मध्ये छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली सध्या ओबीसी नेत्यांची बैठक सुरू आहे। तर सध्या ही बैठक सुरू आहे। या बैठकीमध्ये काही महत्त्वाचा निर्णय घेतला जाऊ शकतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे। काल मराठा आरक्षणासंदर्भात सरकारनं जीआर काढला होता। हैदराबाद गॅझेटियरनुसार कुणबी प्रमाणपत्र दिले जातील असं सरकारनं म्हटलं होतं। दरम्यान या सगळ्या संदर्भात सध्या ओबीसी नेत्यांची बैठक सुरू आहे। छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली सध्या मुंबईतल्या बांद्रेमधल्या एमईटी इथं ओबीसी नेत्यांची बैठक सुरू आहे। या बैठकीमध्ये काही महत्त्वाचा निर्णय घेतला जाऊ शकतो का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। आणि या बैठकीसंदर्भातच अधिकचे अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडून। ओम, काल सरकारनं जीआर काढला, त्यानंतर छगन भुजबळ नाराज झाले, राज्यभरातले ओबीसी नेते आक्रमक झालेले पाहायला मिळतात आणि आज सध्या बैठक सुरू आहे। या बैठकीमध्ये काही महत्त्वाचा निर्णय घेतला जाऊ शकतो का? निश्चितच कल्याणी, खरं तर या सगळ्या संदर्भामध्ये छगन भुजबळ असतील किंवा राज्यातील ओबीसी नेते असतील यांनी काल तीव्रपणे आपल्या ज्या काही भावना होत्या त्या मांडल्या होत्या। अनेक ठिकाणी ओबीसींकडून आज सकाळी आंदोलनं सुद्धा करण्यात आली होती। बीड असेल किंवा मराठवाड्यातील अनेक ठिकाणी ओबीसी समुदायाकडनं किंवा भुजबळांची जी संघटना आहे त्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडनं काही ठिकाणी आंदोलनं करण्यात आली होती। यातला पुढचा टप्पा म्हणजे जो जीआर काल खऱ्या अर्थानं राज्य सरकारच्या वतीनं हैदराबाद गॅझेट आणि कुणबी प्रमाणपत्रांच्या संदर्भात काढण्यात आला, त्या विरोधामध्ये आता लीगली या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला जातोय। छगन भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये ओबीसी नेत्यांची एक बैठक सुद्धा झाली। आता सध्या आतमध्ये एमईटीमध्ये मी सध्या उभा आहे। बांद्रामध्ये जे शैक्षणिक संकुल आहे त्या संकुलामध्ये छगन भुजबळ कायदे तज्ज्ञांसोबत आणि आपल्या नेत्यांसोबत या संदर्भात कायदेशीर सल्लामसलत करतायत। कशा पद्धतीने या सगळ्या संदर्भात पुढे जाता येईल, याचिका करणं असेल, या जीआरला आव्हान देणं असेल किंवा इतर कायदेशीर मार्गाने या गोष्टीला आव्हान कसं देता येईल याचा आढावा या सगळ्या बैठकीमध्ये घेतला जात असल्याचं कळतंय। तिसऱ्या बाजूला खऱ्या अर्थानं छगन भुजबळ आपल्याच सरकारवरच्या निर्णयांवरती नाराज असल्याचं पाहायला मिळतंय। आज मंत्रिमंडळाच्या पूर्वीच्या प्री कॅबिनेट बैठकीला त्यांनी हजेरी लावली, मात्र त्यानंतर लगेचच असलेल्या कॅबिनेटला त्यांनी गैरहजेरी लावली। ते सह्याद्रीवरून निघाले आणि आपली नाराजी त्यांनी स्पष्टपणे जाहीरपणे दिसेल अशा पद्धतीचं कृत्य केलं। त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवरती छगन भुजबळ आणि ओबीसी संघटना आणि ओबीसी नेते नेमकं काय पाऊल उचलत आहेत, खऱ्या अर्थानं जो जीआर काढला त्या विरोधात जाऊन आता नवीन काही कायदेशीर अडचण निर्माण होते का आणि कायदेशीर मार्गानं या सगळ्या संदर्भात काही सरकारची कोंडी केली जाते का? ओबीसी संघटनांकडनं सुद्धा सातत्याने या संदर्भात भूमिका जाहीरपणे मांडण्यातच आलेली आहे। त्यामुळे या संदर्भात आता छगन भुजबळ, ओबीसी नेते, ओबीसी संघटना नेमका काय पर्याय स्वीकारतायत आणि जर त्यांच्याकडनं या संदर्भात काही नवीन लढाई लढण्याचा निर्णय झाला तर पुन्हा एकदा दोन समुदायांमध्ये संघर्ष निर्माण होणार का, याबद्दल सुद्धा आता प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। त्यामुळे सरकार या दोन गोष्टींना कशा पद्धतीने हँडल करतंय, कशा पद्धतीने टॅकल करतंय आणि विशेषत्वानं भुजबळांची नाराजी दूर करण्यासाठी सरकारला आता काय प्रयत्न करावे लागतील, कारण भुजबळ हे हेवीवेट ओबीसी नेते आहेत। यापूर्वी सुद्धा मराठा आंदोलनाच्या वेळेला भुजबळांनी एकाकी पद्धतीने ही सगळी बाजू ओबीसी समुदायाची लावून धरली होती। त्यामुळे खऱ्या अर्थानं जो संघर्ष होता तो मोठ्या प्रमाणात दिसून आला होता। त्यामुळे आता अंतिमतः भुजबळांची नाराजी दूर करणं सरकारसमोरचं पर्यायनं भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांसमोरचं आव्हान असणार आहे। आव्हानाला कशा पद्धतीने तोंड दिलं जाते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। ओम, खरं तर ओबीसींसाठी आता मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे। या सगळ्या संदर्भात सुद्धा बैठकीत चर्चा होऊ शकते का? निश्चितच त्या दृष्टीनं सुद्धा एक महत्त्वाची बातमी येते। खऱ्या अर्थानं राज्य सरकारच्या वतीनं ओबीसींच्या एकंदर कल्याणासाठी, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी उपसमितीची घोषणा करण्यात आलेली आहे। उपसमितीचा जीआर सुद्धा आजच काढला जाईल अशा देखील प्रकारची माहिती सरकारमधील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली आहे। यातली काही महत्त्वाची नावं सुद्धा आता समोर येत आहेत। आपल्याला सूत्रांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार भाजपचे नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे या समितीच्या अध्यक्षपदाची धुरा सोपवली जाऊ शकते। त्यासोबतच छगन भुजबळ, गणेश नाईक, गुलाबराव पाटील, संजय राठोड, पंकजा मुंडे, अतुल सावे, दत्तात्रय भरणे असे प्रत्येकी 2-2 मंत्री प्रत्येक पक्षाचे महायुतीतल्या या सरकारमधील उपसमितीसाठी सदस्य म्हणून नेमण्यात आलेले आहेत अशी देखील माहिती कळते। अंतिमतः आज संध्याकाळपर्यंत या संदर्भातला जीआर समोर येईल। त्या दृष्टिकोनातून ज्या पद्धतीने मराठा आरक्षण उपसमिती होती त्याच पार्श्वभूमीवर आता ओबीसींचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारने उपसमिती स्थापन केली आहे। त्यामुळे
मराठा आरक्षणाच्या संदर्भात झालेला निर्णय पाहता ओबीसीमध्ये जी काही नाराजी पसरते आणि ज्याचे संभाव्य पडसाद येत्या काळात उमटू शकतात त्या गोष्टी लक्षात घेता सरकारकडनं एक सुमोटो पद्धतीनं ही मागणी जी फारशी कधी प्रामुख्यानं झाली नव्हती त्या संदर्भातला हा निर्णय घेण्यात आलाय। त्यामुळे ओबीसींची नाराजी दूर करण्यासाठी ज्या पद्धतीनं ओबीसींची उपसमिती स्थापन करण्यात आली आहे त्यावरून ही नाराजी दूर होते का? भुजबळ असतील किंवा इतर नेते असतील, या बैठकीमध्ये नेमका काय निर्णय घेतला जाऊ शकतो, छगन भुजबळ पुढची भूमिका काय मांडतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं। धन्यवाद माहितीसाठी। तर मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेटियर लागू करण्यासंदर्भात राज्य सरकारने जीआर काढल्यानंतर महायुती सरकारमध्ये आता वादाची पहिली ठिणगी पडली। राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणासंदर्भातल्या जीआरवरून आता राज्य सरकार विरोधातच दंड थोपटले। छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला। छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्री कॅबिनेट बैठकीला हजेरी लावली होती आणि ती बैठक आटोपताच छगन भुजबळ राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला न जाता तडक सह्याद्री अतिथीगृहातून बाहेर पडले। त्यांनी याबाबत बोलण्यास नकार दिला। मात्र छगन भुजबळ यांचा राज्य सरकारकडून मराठा आरक्षणासंदर्भात काढण्यात आलेल्या जीआरला विरोध असल्याचं कळतंय।